हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत। मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे आणि मला टाकायला वेळच नाही भेटला, तर म्हटलं चला आज टाकूया, जेणेकरून मस्तपैकी असं मटणाचं सूप तुम्हाला बघायला भेटेल आणि बघितल्यानंतर तुम्ही ह्याची रेसिपी सुद्धा नक्की करणार आहात। इतकं टेस्टी आणि मस्त असं मटणाचं सूप बनवणार आहे मी, का तर आमच्या घरात सगळ्यांना मटणाचं सूप पिण्याची इच्छा झाली, तर म्हटलं चला मस्तपैकी असं सूप बनवते आणि त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा सांगते। आणि शिवाय ना ह्या मटणामध्ये खूप जास्त असं तेल नसणार आहे, जेवढं मी तेल टाकलेलं आहे ना तेवढंच दिसणार आहे, का तर मटणाला बिलकुल तेल वगैरे नाही आहे। त्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त असं सूप बनणार आहे। तर चला तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं तर मी काय काय टाकले ते सांगते। तर कुकरमध्ये मी 2 पळ्या तेल टाकले, त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक कापून टाकलेत, परत अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, हळद थोडीशी टाकली, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपलं परतून घ्यायचं आहे। कांदा परतल्यानंतर बाकीचे मसाले सगळे टाकायचे। 1 किंवा 2 टमाटे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, मी 1 टमाटर टाकलेला आहे आणि व्यवस्थित आता हे हलवून घ्यायचं आहे। आणि शिवाय मटण तुम्ही तुमच्या हिशोबाने, जसं जास्त मटण असेल तर जास्त मसाला करा, थोडंसं मटण असेल तर थोडासा मसाला करा, अशा हिशोबाने करा। तर 1.5 किलो मटण आहे, तर 1.5 किलो मटणासाठी मी एवढा मसाला घेतलेला आहे। आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी जास्त जरी टाकली ना तरी काय हरकत नाही, थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाला कुकरला चिटकू नाही त्याच्यासाठी। आणि व्यवस्थित आणखीन तेल सुटल्यानंतर मग मटण टाकायचं आहे। आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं ते म्हणजे की 6-7 दिवसापूर्वी मी एक मच्छी फ्रायचा व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणाला आवडला। तर त्याच्या आतापर्यंत कमेंट येतात की ताई तू मसाल्याचं पॅकेट दाखवलेलं नाही आहे किंवा मसाला कोणता आहे ते दाखवलेलं नाही आहे। तर त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं, पण ते माझ्याकडून काय झालं, मसाल्याचं पॅकेट दाखवायचं राहिलं। मी तुमच्या देखतच मसाला टाकला, पण ते पॅकेट पूर्णपणे असं तुम्हाला दाखवलं नाही त्याच्यावरचं नाव, जेणेकरून तुम्ही तो मसाला विकत घेऊन बनवू शकता। पण तो मसाला ना मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। 2 मसाले मी वापरते, तर हा मसाला जे आहे ते लोकल आहे, जसा घरी बनवतात तसा मसाला आहे। आणि जो दुसरा मी मसाला वापरते ना, तर तो मसाला कुठं पण आरामात भेटेल, माहीत नाही आता जो त्या दिवशी मी वापरला होता तुम्हाला तो भेटेल का नाही माहीत नाही आहे, पण जो मी पहिला वापरते ना हमेशा मसाला, तर तो तुम्हाला कुठं पण आरामात भेटेल। तर तुम्ही 2 पॅकेटमधले मसाले सेम आहेत, जरासुद्धा काही बदल नाही, थोडासा म्हणा झालं तर होईल, नसता काही बिलकुल बदल नाही, सगळा सेम मच्छी लागते। मी बऱ्याचशा वेळेस तीच मसाला बनवते, पण त्या दिवशी ते पॅकेट नाही भेटलं म्हणून मी हे पॅकेट आणलं होतं आणि त्यानंतर तो मसाला मी वापरला होता मच्छीला। तर खूप टेस्टी आणि मस्त बनते, दोन्ही मसाल्यामध्ये मच्छी खूप छान बनते। आणि शिवाय त्याच्यावर मच्छीच नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये कंटकीसुद्धा बनवू शकता। आणि जर कुणाला कंटकी जर खात नसतील, नॉनव्हेज खात नसतील, तर तुम्ही सोयाबीन फ्रायसुद्धा त्याच्यामध्ये करू शकता, मस्तपैकी तो मसाला लावून सोयाबीनसुद्धा तळू शकता, सोयाबीनसुद्धा खूप टेस्टी आणि मस्त बनते। ठीक आहे, तर मसाल्याचं नाव आहे आदर्श टिक्का मसाला आणि बऱ्याच जणांनी ते नाव विचारलं, आतापर्यंत कमेंट येतात की ताई त्याच्यामध्ये तुम्हाला बराच वेळा म्हणून मसाला मी वापरलेला मी कंटकी बनवताना सुद्धा तोच दिलेला आहे, तो मसाला आणि मच्छी बनवताना सुद्धा तोच मसाला वापरते, दोन्ही बनवते। किंवा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला काही आणखी मसाला बनवू शकता, खूप टेस्टी आणि मस्त होतं। तुम्ही मागच्या व्हिडिओ चेक करा, तुम्हाला तो मसाला वापरलेला असेल की मी कोणता मसाला टाकलेला आहे। आणि मटण सुद्धा मस्त 5-10 मिनिटं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर परत एकदा झाकण बनवून पॅकेट वगैरे करायची, कमी गॅसवर दाखवा आणि मस्त मटण शिजणार दाखवेन सुद्धा बनवून। ठीक आहे, तर मटण 5-10 मिनिटं परतल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे। आता मस्तपैकी झाकण लावून 1 शिट्टी होईपर्यंत, कमी गॅसवर, तुम्हाला तर माहिती आहे मी कमी गॅसवर मटण वगैरे शिजवतं, ते कमी गॅसवर 1 शिट्टी करायची आहे आणि 1 शिट्टीमध्ये मस्तपैकी असं मटण शिजतं। आणि शिजल्यानंतर सूप कसं झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता, एकदम टेस्टी आणि मस्त असं सूप झालेलं आहे, बाकी काही खूप जास्त असे मसाले नाहीत आणि आरामात तुम्ही हे सूप लहान बाळाला सुद्धा मस्तपैकी असं पाजवू शकता। मटण व्यवस्थित शिजलेलं, सूप मस्त झालेलं आहे। पण मी आणखीन थोडीशी तिखट भाजी बनवणार आहे, जास्त नाही तर थोडीशी बनवणार, 2 वाट्या म्हणा किंवा 2-2.5 वाट्या बनवणार आहे। तर त्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, जी अद्रक लसूणची कोथिंबीरची पेस्ट आहे ना ती मी एकदाच 8 दिवसाची बनवून ठेवते आणि जशीची तशीच राहते आणि 8 दिवसाला परत मला डबल बनवायला लागते। तर ती पेस्ट आहे, थोडीशी हळद टाकली आणि हे घरी बनवलेला काळा मसाला, थोडीशी बोलतानाची गडबड व्हायला लागलेली आहे। आणि हा गरम मसाला, तर गरम मसाला कोणता म्हणाल तर हा एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, तो 1 चमचा टाकलेला आहे। तर व्यवस्थित तेल मस्त गरम झाले, म्हणजे मसाले भाजले सगळे, त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा मी धने पावडर टाकलेला आहे, थोडंसं सूप टाकलेलं आहे जेणेकरून मसाला खाली चिटकू नये। ठीक आहे, आता व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तेल मस्तपैकी सुटले, तर आता ह्याच्यामध्ये मटण टाकूया। थोडंसं मटण टाकायचं आहे, का तर मला थोडंसंच बनवायचं तिखट, बाकी सूप तसंच ठेवायचं आहे। तर असं थोडंसं कालवून बनवलेलं आहे। थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता ह्याच्यासोबत मस्तपैकी अशा गरमागरम चपात्या बनवलेल्या आहेत खायला। तर कोथिंबीर थोडीशीच होती, कोथिंबीर संपली माझ्याकडे, थोडीशी होती तीच टाकली मी आणि आता
चपात्या बनवलेल्या आहेत, बघू शकता किती मस्त असं कालवण बनवलेलं आहे. झालेलं तुम्ही सुद्धा असं कालवण बनवू शकता. पाणी ओतायचं असेल तर ओतायचं, नाही तर मी पाणी वगैरे ओतणार नाही, बस एवढंच बनवणार आहे. ठीक आहे. आणि असं कालवण तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप मस्त आणि टेस्टी लागणार आहे. मसाले खूप जास्त नाही, 2-3 मसाले. आणि बऱ्याच हे सुद्धा मला कमेंट आली की ताई तू खोबरं वापरत नाही का कालवणात, तर कधीतरी वापरते, मनाला आलं तर वापरते, नाहीतर नाही वापरत, असं आहे. तर चपात्या पण झालेल्या, थोडेसे आणखीन पीठ बाकी आहेत, त्याच्या पण चपात्या करते. आणि अजून एक सांगायचं ते म्हणजे की काल माझ्या सासऱ्याचा वाढदिवस होता. तर लग्नाचा वाढदिवस आमचा 10 तारखेला असतो आणि माझ्या सासऱ्याचा वाढदिवस 11 तारखेला असतो. तर स्नेहा आणि स्वप्नील दोघं मिळून केक कट करतात. तर स्नेहाचं चालू होतं पप्पा तुम्ही कट करा, तर ते म्हणले नाही तुम्ही दोघंजण कट करा. ते दोघंजण कट करतात. हॅपी बर्थडे डिअर बाबा. बघून काय लागलं बाबाकडे, बघून काय लागलं.